शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चोर सोडून संन्याशाला फाशी अशा शब्दात विकास लवांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। खोट्या गुन्ह्यात मला फसवल्याचा विकास लवांडे यांनी आरोप केला आहे। वाघोली पोलीस स्टेशनमधील एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पोस्ट विकास लवांडे यांनी केली आहे। मी सत्यासाठी लढत राहणार असल्याचंही विकास लवांडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय। वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचं विधान काही दिवसापूर्वी विकास लवांडे यांनी केलं होतं। यावरून कीर्तनकार संग्राम बापू पाटील यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर संग्राम बापू भंडारे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। क्रांतिकारी संत एकनाथ महाराज यांनी म्हटलंय, केले कर्म झाले तेच भोग आले। म्हणूनच माननीय न्यायालयानं बुधवार दिनांक 20/5/2026 रोजी या कारस्थानी विकास लवांडेनं जो अंतरिम जामीन मिळवलेला होता तो माननीय न्यायालयानं रद्द केला व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले। आमचं महाराष्ट्र पोलिसांना सांगणं आहे की लवकरात लवकर या हिंदू विरोधी शिवद्रोही कारस्थानी कपटी धूर्त भामटा विकास लवांडे याला अटक करा व याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं काम करा। जय श्रीराम। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून काय टीका केली आहे पाहूया। राज्याचं गृह खाते नेमक्या कोणत्या दिशेनं काम करतं हा प्रश्न उपस्थित होतोय। गृहमंत्री महोदय, हिंसेचे रक्तरंजित दुष्टचक्र थांबणार आहे का? गृह खात्या हाताची घडी तोंडावर बोट अशा अवस्थेत का बसलाय? जनता दहशतीच्या छायेखाली आहे, गृह मंत्रालय मात्र सुस्त आहे। गुन्हेगारांना फ्री हँड द्यायचा, दुसरीकडे लवांडेसारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करायची, ही कुठली पद्धत?